मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे। आगरी समाजाचे दानशूर व्यक्तिमत्व असे आपले चिंटू भाऊ कृपया मुख्य मंचावर विराजमान होण्याची विनंती करण्यात आलेली आहे तुम्हाला, तरी कृपया चला मॅच लगेच चालू करायची आहे, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे। तर सामन्याला सुरुवात होते। आपण एका बाजूने बघणार आहोत युवा उमरोळी रियांश युवा उमरोळी आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय सोनावे इंडियन्स। योगेश खेळण्यासाठी तयार झाला होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, सचिन काकाचं चांगलं षटक आपल्याला बघायला मिळते। पहिला चेंडू अप्रतिम हाताळला गेला, डॉट बॉलने षटकाची सुरुवात आपल्याला बघायला मिळते। तर एका बाजूने आपण बघतोय दोन बॅटर योगेश पाटील आणि प्रवीण घरत। पुन्हा एकदा गोलंदाज, फुलटॉस चेंडू होता, इथे झेल बाद होताना सुशांत वझे कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही, फलंदाज होतोय योगेश बॅक टू डगआउट। या ऐकूया आपण। थोडीशी घाई करा मित्रांनो, रियांश युवा उमरोळी आणि सोनावे इंडियन्स दोघांसाठी विनंती असेल की आपण गेम स्पीडअप करायचा आहे। दोन चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या आपण बघितली तर इथून चांगला फटका बघायला मिळतोय, गचाळ क्षेत्ररक्षण, चेंडू निघून गेलाय, 4 धावांकरिता चौकार। जयेश पाटील एज अ फिल्डर म्हणून खूप स्ट्रॉंग आहे, परंतु या वेळेला चूक होताना आपल्याला बघायला मिळाली आणि चेंडू सीमारेषा पार चौकार जाताना पहिल्या धावा धावफलकावर लागल्या गेल्या, तिथे 4 धावा 1 गडच्या मोबदल्यात आपण बघतोय। पुन्हा थोडस बघा, फंबल झाला होता, चेंडूला अडवण्यामध्ये अपयश आलं, चेंडू निघून गेला 4 धावांकरिता सोनावे इंडियन्स। 1-4 केतनच्या बॅटमधून पुन्हा एकदा चांगला फटका बघायला मिळतोय। जयेश पाटील पुढे सरसावतोय, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल, तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या जातात आणि 2 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा। पहिलं षटक प्रगतीवर, सचिन डाव्या हाताचा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पहिला डॉट, दुसरा विकेट, तिसरा चौकार, चौथ्या 2। चांगला फटका आहे, परंतु प्रथमेश पामाळे पुढे सरसावतोय, चेंडूला क्षेत्ररक्षण करतोय, फेकतोय, तोपर्यंत 1 धाव आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर। हॅलो, हॅलो, चला आपण इथे परत स्वागत सत्काराकडे वळूया। आपल्या इकडे दानशूर व्यक्तिमत्व माननीय श्री राहुलजी प्रकाश पाटील टेंबोडे गावचे सुपुत्र इथे विराजमान आहेत। तर मी माननीय श्री राजेंद्र गावड साहेब यांना विनंती करेन की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत करायचं आहे। दानशूर व्यक्तिमत्व राहुल प्रकाश पाटील टेंबोडे गावचे सुपुत्र, आपण आपल्या मंडळाला मान देऊन इथे उपस्थित झाल्याबद्दल मंडळ आपले आभार व्यक्त करतो।
मागच्या 1-2 वर्षापासून बघितलं ना आपण सचिन ठाकूर सर, तर राहुल पाटील नावाची चर्चा पूर्ण आगरी समाजामध्ये नाही तर या पंचक्रोशीमध्ये सुरू आहे. हो, हे तुमचं बरोबर आहे. मी त्यांना फक्त 2 मिनटं 2 शब्द बोलण्यास विनंती करेन, फक्त 2 शब्द. बरोबर बाउन्सर टाकलाय तुम्ही, बरोबर. पहिलं षटक संपलंय, नक्कीच त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत या षटकानंतर. मनोजजी पाटील साहेब जरा 2 मिनटं. माननीय श्री भारतजी ठाकूर साहेब यांच्या प्रयत्नाने श्री डी विजय सिंग नालासोपारा यांच्याकडून 5,000 रुपयाची भरघोस देणगी मिळालेली आहे. त्याबद्दल मंडळ भारत रामचंद्र ठाकूर यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तर धावसंख्या आपण बघतोय 9 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 1.1 षटकाचा खेळ होताना 9 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात जयेश पाटील सच्चा. या बळीला आपण बघतोय चेंडू निघून गेला आहे. तो काय अप्रतिम झेल आपल्याला बघायला मिळतोय. चला टॉस साठी लॉस टाकण्यात येत आहेत. तर लक्षात ठेवा, जर या 2 सामन्यातील जे 2 संघ आहेत सोनावे इंडियन्स आणि रियांश युवा उमरोडी यांचा जर सामना पहिला लागला तर तो दुसरा खेळवण्यात येईल, हे लक्षात ठेवा. तर दोघांनी सुद्धा लक्षात ठेवायचं, आपला एक प्रतिनिधी पाठवा आणि विजेते संघ आहेत त्या विजेत्या संघाला विनंती करून आपण आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे. सरपाडा, पारगाव, नवसई, त्यानंतर कोपर, बिरवाडी आणि विजेत्या चालू सामन्यातील एक प्रतिनिधी, या 6 टोटल होतील प्रतिनिधी. आणि तसेच खानिवडा, श्रीराम स्पोर्ट खानिवडे आपण सुद्धा यायचं आहे. इथे लॉस टाकायला लावलेले आहेत. नंतर कुठल्याही प्रकारची तक्रार ऐकली जाणार नाही. 2 चेंडूंचा खेळ होतोय. जयेश पाटील या गोलंदाजाबद्दल बोलायचं झालं तर सरपाड्याचं मैदान होतं आणि हाच जयेश पाटील गोलंदाज 6 चेंडूमध्ये 6 गडी बाद केले होते. चला मित्रांनो, घाई करा, उमरोळी संघाला विनंती आहे. इथे आपण बघितलं तर शरीरापासून थोडासा दूर ठेवला होता चेंडू, निघून जातोय डीप बॅकवर्ड पॉइंटला, जिथे चिन्मय क्षेत्ररक्षण करेल, चेंडूला फेकेल. तोपर्यंत 2 धावा येताना 3 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 12. 2 गड्याच्या मोबदल्यात 12 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. प्रवीण घरत पहिला दिवस या खेळाडूने गाजवला होता. तोच प्रवीण घरत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय, कारण ती स्पर्धा 40+ साठी होती. 1 दिवस राखीव ठेवला. चला, मी ज्या संघाची नावं घेतली होती त्यांचा प्रतिनिधी पाठवा, कारण लॉस टाकायला लावलेले आहेत, त्यामुळे तिथे हजर राहायचं आहे. मुख्य मंचासमोर श्रीकांत ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते या वेळेला आपण बघतोय चेंडू निघून गेलाय. 2 धावा परिपूर्ण केल्या जातात आणि ते खराब फेकी बघायला मिळते, परंतु चिराग तरे बॅकअप साठी मात्र आले होते. एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे चिराग तरेने सुद्धा या पूर्ण पंचक्रोशीमध्ये. पंच म्हणून पुढे येताना आपल्याला बघायला मिळतात आणि खास करून डान्सिंग पंच. धावसंख्या 15 धावा, चेंडू शिल्लक आहेत 1. जयेश पाटील सच्चा. या बळीला आपण बघतोय चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे आणि झेल सुटलेला आहे.
क्षेत्ररक्षक आहे तिथे तन्मयने झेल सोडलेला आहे. बघा तन्मयकडून चुकी झाली. 3 वेळा चेंडू उडवला होता. चौथ्यांदा तो जमिनीवर पडतोय. 2 षटकांच्या एकंदरीत समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर 16 धावा. चला घाई करा प्लीज. लगेच टीम मीटिंग करू नका आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. मित्रांनो वारंवार सूचित करतोय आम्ही. राज येतोय गोलंदाज उमरोली संघाकडून. रियांश युवा उमरोळी हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने SI सोनावे इंडियन्स हा संघ आपण बघतोय. प्रवीण घरत आणि ईशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. चला मित्रांनो घाई करा. अनिलजी रावते साहेब बोईसर आणि उमेश ठाकूर वाड्या यांच्याकडून पहिला क्रमांक येईल त्या संघाला 1000 रुपये आणि एक चषक आलेला आहे आणि आमच्यासाठी 500 रुपये त्यांनी पाठवलेले आहेत. त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. इथे राज आलाय. राजने पहिला चेंडू हाताळला. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली. त्यानंतर गोलंदाज येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर राज. गोलंदाज धावसंख्येचा आपण विचार केला तर सचिन राज गोलंदाज आहे आणि खेळला गेलाय तो प्रवीण घरतच्या माध्यमातून. 1च धाव येते. इथे बघा प्रथमेश पामाळेचं क्षेत्ररक्षण. राज यावेळेला आपण बघतो चेंडू निघून गेला आहे. पंच दर्शवतात की आउटसाइड ऑफ स्टंप होता. लेग बायचा इशारा येतोय. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 19. या धावसंख्येवर षटक क्रमांक 3 सुरू आहे. राज गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघणार आहोत. गोलंदाज राज. यावेळेला प्रवीण घरत आणि प्रवीण घरत थांबणार नाही. धावा आल्यात 6 आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहेत 25 रन्स ऑन दी बोर्ड. बघा यानंतर होणारा सामना असेल सरगम CC वर्सेस कोपर. दुसऱ्या फेरीतील हा सामना आपल्याला 3-3 षटकांचा बघायला मिळेल. त्यानंतर पारगाव आणि खानिवडे या संघाविरुद्ध दुसरी लढत असेल. त्यानंतर या सामन्यातील विजेता संघ वर्सेस बिरवाडी आणि नवसे संघाला बाय मिळालेली आहे. इथे आपण बघतोय हवेमध्ये बराच वेळ चेंडू आहे. तन्मय तरे चेंडूच्या खाली. झेल सुटलेला आहे. आज चांगल्या चांगल्या खेळाडूंकडून चुका होतात. पहिल्या दिवशी आमच्या हातून झेल सुटला होता तेव्हा प्रेशर आलं होतं थोडंसं. परंतु त्यानंतर आपण बघितलं तर झेल चांगल्या चांगल्या खेळाडूंकडून सुटलेले आहेत. मागच्या सामन्यामध्ये आपण कोपर आणि सरपडामध्ये बघितलं तर तब्बल 5 झेल सुटले. असं वाटत होतं की झेल सोडण्याचं प्रशिक्षण सुरू आहे आणि इथे आपण बघतोय निर्धाव चेंडू फेकला जातोय. षटकारानंतर 2 आणि त्यानंतर डॉट. कमबॅक केलंय राजने. 27 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात आपण बघतोय. सोनावे इंडियन्स संघ फलंदाजी करताना 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल. वैभव पाटील विकी थोडंसं कानमंत्र देत आहेत. काहीतरी सूचना करतायत तन्मय तरेला कशा पद्धतीचे चेंडू टाकायचे आहेत. एक वेळ अशी होती की आगरी चषक ही स्पर्धा म्हटली की अंतिम सामन्यामध्ये युवा उमरोळे आणि सरगम सरपडा ही 2 नावं फिक्स केली होती. पण त्यानंतर मात्र जसं जशी वर्ष एकामागून एक सरत गेली आणि आता प्रत्येक गावामध्ये मात्र चांगला संघ तयार झालेला आहे. त्यामुळे भाकीत करणं चुकीचं ठरतंय. यावेळेला आपण बघितलं तर चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे सुशांत
आणि कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. फलंदाज ईशांतला माघारी धाडलं जातंय. 27 या धावसंख्येवर तिसरा हादरा बसतोय तो सोनावे इंडियन्स या संघाला. घेऊया एक छोटासा आणि आगरी समाज काय करतोय याचं पूर्ण वर्णन या गीतामध्ये आपल्याला बघायला मिळतंय. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या 27. 3 गड्याच्या मोबदल्यात तन्मय तरे उजवेष्टीच्या बाहेर पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. अवांतर धावेमध्ये भर होताना धावसंख्येचा आपण जर टोटल बघितली तर 28. 28 धावा. इथून 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूमध्ये किती धावा जमवतील आपण बघितलं तर चेंडू निघून गेलाय. निर्धाव सूरज आहे आणि सूरज बघा प्रवीण घरत ह्याला म्हणतात परिपक्व फलंदाज, कारण प्रवीण घरतने 6 चेंडूमध्ये 10 धावा केलेल्या आहेत. आता सूरजला त्याने म्हटलं असेल की एकतर अटॅकिंग फलंदाजी कर नाहीतर मला एक स्ट्राईकला आण. हीच रणनीती असेल. चौकार षटकारासाठी जाईल किंवा मग सिंगल काढून प्रवीणला स्ट्राईकवर आणण्यात येईल. बघा इथे प्रवीणची चुकी झाली. आता प्रवीण बाद झाला असेल इथे, कारण सुसाट गाडी सुटली होती प्रवीणची विदाऊट ब्रेकने आणि जिथे थांबली तेव्हा अपघात झाला होता. बघा व्हाईट बॉलच्या साह्याने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपण बघतोय. हॅलो, माननीय श्री योगेशजी तरे साहेब आपल्या मुख्य मंचावर विराजमान झालेले आहेत. त्यांचा आगरी समालोचन मंडळ शाखा बिरवाडी सहर्ष स्वागत करीत आहे. कॅमेरा थोडा मुख्य मंचावर वळवा. तर मी माननीय श्री भारत रामचंद्र ठाकूर यांना विनंती करेल की त्यांनी श्री योगेशजी तरे साहेब APLचे खजिनदार सल्लागार यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत करायचं आहे. आज सकाळच्या सत्रापासून आपण बघतोय आणि पहिल्या दिवसापासून बघितलं तर आगरी प्रीमियर लीगची पूर्ण कमिटी इथे उपस्थित झालेली आहे या आगरी चषक बिरवाडीला. पहिल्या दिवशी अध्यक्ष साहेबांचं शुभागमन झालं होतं. सकाळच्या सत्रामध्ये किशोरजी वजे साहेबांना बघितलं, रुपेशजी पाटील साहेबांना बघितलं, आता योगीजी तरे साहेब, पंकजजी पाटील साहेब, राहुल पाटील. धावसंख्या आपण बघितली तर इथे फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. योगेशजी तरे साहेब APLचे सचिव यांनी आपल्या आगरी चषकसाठी 1000 रुपयाची भरघोस देणगी दिलेली आहे. त्याबद्दल मंडळ त्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तसंच मी पुन्हा एकदा विनंती करेन की APLचं आयोजन तर तुम्ही खूपच उत्कृष्ट पद्धतीने करतात. गेले 8 वर्ष झाली, तर आमचं पण 8वाच वर्ष आहे, तर तुम्ही 2 शब्द आपले मनोगत व्यक्त करावेत. योगेशजी तरे साहेब. आज काहीतरी वेगळं दिसतंय, बरोबर पकडलं जातंय इथे. सर्वांना जय आगरी. आपण या स्पर्धा सर्वकडे बघतो,
पण इथलं जे आयोजन असतं हे खूप वेगळं आयोजन असतं. आणि हे जे मैदान आहे हे असं मैदान आपल्या पूर्ण पंचक्रोशीत नाही पण पूर्ण जिल्ह्यामध्ये असं मैदान कुठे बघायला भेटत नाही. तर तुमचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन. अशा स्पर्धा नेहमीच भरत राहो. आणि मला वाटतं आगरी प्रीमियर लीग ही जी स्पर्धा आहे ते 8वं वर्ष आपलं झालेलं आहे. 9 वर्ष आपण साखराला करतो आहे आणि 10वं वर्ष हे बिरवाडी येथे होईल असं तुम्ही डिक्लेअर केलं आहे. तर त्याप्रमाणे आपण तो निर्णय घेऊ आणि तसं तुम्हाला कळू. एवढंच मी 2 शब्द संपवतो. तुम्हाला पुन्हा एकदा अभिनंदन. असं तुम्ही मॅच भरत राहा. धन्यवाद. प्रश्न उपस्थित केलाय. धन्यवाद. धन्यवाद योगेशजी तरे साहेब. आपण जो प्रश्न मांडलेला आहे त्या अनुषंगाने आमचा बिरवाडी गाव म्हणजे त्या तयारीने त्या वाटचालीने लागलेलं आहे आणि ते योग्य त्या पद्धतीने आम्ही तो सादर करण्याचा प्रयत्न करणार. तर त्यासाठी तुम्हाला आम्ही हा एक शब्द देतो बिरवाडी गावाकडून की हा आम्ही एकदम सुरळीत पार पाडण्याचा आणि व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. बघा आता किशोरजी वजे साहेबांनी म्हटलंय की साखरेचं जे पर्व होईल पुढचं आगरी प्रीमियर लीगचं तेव्हा आगरी प्रीमियर लीगच्या कमिटीला असा प्रश्न पडेल की प्रत्येक वर्षी साखरेला स्पर्धा झाली पाहिजे. आणि बिरवाडीवाले पण सांगतात की आम्ही असं आयोजन करू की परत एकदा त्यांना प्रश्न पडेल की बिरवाडी की साखर. त्यामुळे खूप उत्सुक आहेत. म्हणजे आगरी प्रीमियर लीगच्या कमिटीला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. जशी स्पर्धा सुरू आहे तशी सुरू राहील आपली प्रत्येक गटामध्ये. कारण प्रत्येक गट उत्सुक असतो. आणि साखरे गाव तर यावर्षी त्यांनी डिक्लेअर केलं आहे की एक कुणबी प्रीमियर लीग आहे त्यांच्या गावामध्ये ती झाली की आम्ही मैदानाच्या तयारीला लागू. पुढच्या वर्षाची तयारी चालू करू. तर पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो योगीजी तरे साहेब. आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलं. चला यानंतर होणारा सामना टॉससाठी आपण जाणार आहोत. सेकंडजी ठाकूर साहेब कोपर आणि सरगम सीसी. चला या आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. सरपडा आणि कोपर. योगीजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण 3-3 षटकांचा खेळ असेल नाणेफेक करणार आहोत. ओम साई बिरवाडी पुरस्कृत कोपर संघ आहे आणि एका बाजूने आपण बघतोय सरगम सरपाडा सीसी. या 2 संघांदरम्यान नाणेफेक होताना आपल्याला बघायला मिळेल. आणि नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी विनंती करेन योगीजी तरे साहेबांना. अग्री चषक बिरवाडी 2025 हे टायटल आपल्याला बघायला मिळते. विश नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. आणि त्या प्रत्येक श्रोत्यांना माझी नम्र विनंती असेल की विश नेटवर्क या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. आणि बघा बेल आयकॉन जो असते त्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायला विसरू नका. विजयासाठी 32 धावांचं टार्गेट आहे आणि स्ट्राईकला विकी तर नॉन स्ट्राईकला प्रणय आहे. चला जरा आपण मुख्य मंच आपण थोडासा आपल्या जे पाहुणे येणार आहेत त्यासाठी आपण थोडासा खाली करूया मुख्य मंच. तरी सर्वांना विनंती असेल की आपण सर्वांनी आपण स्टेजच्या मागे राहायचं आहे. चला जरा सहकार्य करा सर्वांनी. सर्वजण आता आपले पाहुणे मंडळी येणार आहेत त्यामुळे आपण स्टेज खाली करूया. वैभव पाटील आल्या आल्या षटकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. ईशांतला टार्गेट केलं गेलंय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 6 ने पुढे सरसावली जाते. सहा धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. दुसऱ्या चेंडूवर इरादे स्पष्ट केलेले आहेत वैभव पाटीलने. सुरेख फटकाव विकीच्या बॅटमधून धावसंख्या आपण बघतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. हार्ट हिटर प्रणय पाटील हा मैदानाच्या आतमध्ये. यंदाच अग्री प्रीमियर लीग मिस केलं प्रणयने विकीने. विकी बाहेर होता. प्रणय मॅचमुळे अग्री प्रीमियर लीग खेळू शकला नाही. लेटर क्रिकेट खेळतोय त्यामुळे थोडंसं शेड्यूल बिझी असतं. परंतु इथे आपल्या घरच्या संघासाठी मात्र वेळ दिलेला आहे. 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 8.
4 चेंडूंच्या समाप्तीखेर 8 धावा धावफलकावर बघायला मिळतात. चला सरपाडा संघ नाणेफेकीसाठी या. एका बाजूने अमित पाटील इथे हजर आहेत, तर आदरणीय प्रभाकरजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. विद्यमान सरपंच ग्रामपंचायत उमरोळी आणि त्यांच्या समवेत आपण विनोदजी भावर सरांना सुद्धा बघतोय. बिरवाडी गावचे प्रथम नागरिक आणि एका बाजूने उमरोळी गावचे प्रथम नागरिक आणि त्यांचाच मुलगा बघा स्ट्राईक एंडवर आहे वैभव पाटील. प्रभाकर पाटील साहेबांचे सुपुत्र. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. इथे आपण बघतोय वन बाउन्स चेंडूला खेळला गेलाय, क्षेत्ररक्षण झालंय, चेंडूला फेकेल तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 10 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण बघतोय पहिलं सुरू आहे, पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 10 धावा, विजयासाठी 18 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष समोर असेल. युवा उमरोळी, रियांश युवा उमरोळी या संघाला घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. हॅलो, कॅमेरा जरा इकडे वळवायचा आहे. स्वागत सत्काराकडे थोडं आपण जाऊया. माननीय श्री प्रभाकरजी पांडुरंग पाटील उमरोळी गावचे विद्यमान सरपंच आताच आपल्या मुख्यमंचावर विराजमान झालेले आहेत. तर मी माननीय श्री विलास अनंत पाटील यांना मी विनंती करेन की त्यांच्या हस्ते श्री प्रभाकर पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करायचा आहे. कॅमेरा थोडा कॅप्चर करायचा आहे. बघा ऑन स्क्रीन आपण बघतोय 2 स्क्रीन आपल्याला मोबाईलवर बघायला मिळत असतील. एका स्क्रीनवर आपण बघतोय प्रभाकरजी पाटील साहेबांचा शुभसन्मान होताना, दुसऱ्या स्क्रीनवर आपण मॅच सुद्धा बघू शकतात. विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण ही टेक्नॉलॉजी बघतोय. इथे रियांश युवा उमरोळी 11 धावा. वैभव पाटील इथे मात्र पूर्णपणे चुकलेले आहेत आणि चुकल्यानंतर गोलंदाज म्हणतोय की यू मिस आय हिट. हे दर्शवताना फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा आपण व्यासपीठाकडे वळतोय. हॅलो, तसंच मी अनिल ठाकूर यांना विनंती करेन की माननीय श्री भूपेशजी तैरे साहेब हे इथे उपस्थित आहेत, तर त्यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत करायचे आहेत. आगरी समाजाचे कार्यकर्ते आहेत, हे ज्येष्ठ कार्यकर्ते भूपेशजी तैरे साहेब. धन्यवाद. धन्यवाद पाटील साहेब, तैरे साहेब. आपण आपला अमूल्य वेळ आपल्या आगरी चषक बिरवाडीसाठी दिल्याबद्दल म्हणणार आपले आभार व्यक्त करतो. सूरज गोलंदाज आपण बघतोय. 2 चेंडूंचा खेळ होताना 1 गडी बाद केलाय. त्यावेळेला प्रणयच्या बॅटमधून माफ करा सुशांत आलाय. सुशांतच्या बॅटमधून 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. अत्यंत कमी वेळामध्ये आपल्या नावाची चर्चा करण्यास भाग पाडले प्रत्येकाला तोच सुशांत वझे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. तर एका बाजूने प्रणय पाटील मुंबई प्रीमियर लीग सुद्धा हाताळलेली आहे याने. अजिंक्य रहाणे सोबत रूम शेअर केली. ड्रेसिंग रूममध्ये आपण प्रणयला बघितलं होतं आणि इथे मात्र षटकार येताना प्रणय पाटील एक तंत्रशुद्ध फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय प्रणय आणि षटकार येताना धावसंख्या 6 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते. फुलटॉस चेंडू होता बघा, थोडासा 1 पाऊल पुढे टाकला, चेंडूला पाठवलं ते स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. या 6 ने धावसंख्या आपण बघतोय 18. आता विजयासाठी 14 चेंडू आणि 14 धावा. रियांश युवा उमरोळी हा संघ आपण बघतोय, तर दुसऱ्या बाजूने सोनावे इंडियन्स हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. या 2 संघांदरम्यान ही कडवी लढत, कडवी झुंज, कडवा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण बघणार आहोत.
14 चेंडू आणि 14 धावा. इथे आपण बघतोय हलक्या हाताने फक्त ढकलले चेंडूला एका धावेसाठी. प्रणयच्या बॅटमधून एक धाव येताना धावसंख्या आपण बघतोय 13 चेंडू आणि विजयासाठी आता 13 धावांचं लक्ष समोर आहे. प्रवीण घरत, पालघर तालुका जी 40+ प्रीमियर लीग आहे, पालघर जिल्हा, आणि त्या लीग मध्ये खेळून इथे उपस्थित झालेले आहेत. प्रवीण पाटील पहिला दिवस ज्या खेळाडूंनी गाजवला, 10 चेंडूमध्ये 50 धावा केल्या. त्यानंतर आम्ही असं भाकीत केलं होतं की शतकाची सुद्धा इथे संभावना आहे आणि त्याच पद्धतीची फलंदाजी सुद्धा झाली होती. 25 चेंडूमध्ये 99 धावांवर नाबाद राहिला होता प्रवीण पाटील आणि काही खेळी केली होती पहिल्या दिवसामध्ये. 13 चेंडू, 12 चेंडू आणि आता 13 धावा. हे समीकरण समोर आहे. रियांश युवा उमरोळीसाठी सोपं असं समीकरण आपल्याला बघायला मिळतंय, कारण अजून आपण जर ड्रेसिंग रूमकडे बघितलं तर चांगले फलंदाज अजून सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये प्रथमेश पामाळे हे एक नाव आहे, चिन्मय तरे हे एक नाव आहे, संध्याकाळी फोन कर मग मला. हा रात्री हा मग तेच रात्री जर आला नेटवर्क तर कर फोन. मम्मीला फोन कर. हा मी कॉमेंट्री करतो. 12 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज आहे. इथे आपण बघतोय 9 चेंडूचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून आणि धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 21. विजयासाठी 11 धावा दूर आहे. रियांश युवा उमरोळी हा संघ आपल्याला बघायला मिळेल आणि इथे आपण बघतोय फ्री हिटचे संकेत असतील. या वेळेला प्रणयच्या बॅटमधून मिड विकेटला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण झालंय, चांगल्या पद्धतीने फेकी सुद्धा झाली. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 22. विजयासाठी 10 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 11. सुशांत वझेची बॅट थोडीशी शांत आहे. मोठे फटके येतील का, कारण सामना अगदी सोपा करून ठेवलाय. या वेळेला 9 चेंडू. आता गोलंदाज या स्पर्धेतील हा चौथा गोलंदाज आहे की ज्याने बिमर स्वरूपाचे 9 चेंडू फेकून त्याला बाद करण्यात येईल. या सामन्यामध्ये फक्त तुला गोलंदाजी करता येणार नाही. 9+1 अशा 2 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. चला नवीन गोलंदाज लगेच पाठवायचा आहे. 5 चेंडू उर्वरित आहेत, ते 5 चेंडू फेकण्यासाठी. 11 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे आणि या स्पर्धेमध्ये 2 गोलंदाज असे सुद्धा आहेत की त्या 2 गोलंदाजांना फेकी गोलंदाज म्हणून काढलेला आहे. 3 गोलंदाज केलेत फेकी गोलंदाज. 24 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या प्रणय पाटीलच्या बॅटमधून 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. वेगाने चेंडूवर पुढे येताना आपल्याला बघायला मिळतो क्षेत्ररक्षक आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाते. 26 रन्स ऑन द बोर्ड. सरपाडा संघाने नाणेफेक जिंकले. आपला निर्णय कळवायचा आहे. येत्या 22 आणि 23 फेब्रुवारी दिवशी साखरे गावामध्ये ड्रीम बॉय आगरी चषकाचं आयोजन केलेलं आहे. तर नक्कीच त्या स्पर्धेसाठी सुद्धा आपली हजेरी लावायची आहे अशी सूचना ड्रीम बॉयचे आयोजकांनी आम्हाला केलेली आहे. त्या स्पर्धेमध्ये ज्या संघांना भाग घ्यायचा असेल त्यांनी भाग घ्या आणि आपल्या आगरी बांधवांसाठी ही स्पर्धा आहे. तर या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संघांनी भाग घेऊन शोभा वाढवायची आहे. प्रणय पाटील इज ऑन फायर आणि इथे सामना फिनिश झालेला आहे. रियांश युवा उमरोळी संघ विजय होताना आपल्याला बघायला मिळतोय. अभिनंदन आणि सोनावे इंडियन संघाचं आम्ही कौतुक करतोय की तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, खेळलात, त्याबद्दल आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. सामना 3-3 षटकांचा असेल. या पुढील सामना आहे. चला प्लीज सरपाडा संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि